Hello, dear students. I am Narayan Palav and I welcome all of you to Kshitij classes. From today onwards, we are going to start with the lockdown special video series. The purpose of this series is to brush up with the basics of languages and maths. ये जो वीडियो सीरीज हम चलाने वाले हैं उसका पर्पस है कि जो हमारे लैंग्वेजेस हैं और मैथ्स है उसके जो फंडामेंटल्स हैं, जो बेसिक्स हैं, उसका एक रिवीजन हम कर पाएँ. सो लेट्स स्टार्ट. आज हम जो टॉपिक करने वाले हैं वो है पार्ट्स ऑफ स्पीच. एंड फ्रेंड्स, देयर आर सम टॉपिक्स इन ग्रामर which are common in all the three languages. So today, when we are going to learn about parts of speech, we are not going to talk only about English, but also we will learn about Marathi and Hindi. त्यामुळेच टॉपिकचं नाव तिन्ही भाषांमध्ये दिलेलं आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. मराठीमध्ये शब्दांच्या जाती और हिंदी में शब्द भेद. Now students, look at this sentence. People are locked in their homes. हेच वाक्य आपण मराठीमध्ये असंही म्हणू शकतो, माणसं त्यांच्या घरात अडकलेली आहेत. और हिंदी में लोग अपने घरों में फंसे हैं. As you can see, these sentences are about our current situation. We all are locked into our homes, but let us all make the most of this. Okay? So students, आप देख सकते हो कि ये 3 sentences हैं. Okay? अब ये sentence मतलब क्या होता है? So it is a group of words. मराठीमध्ये म्हणायचं झालं तर शब्दांचा अर्थपूर्ण समूह, a meaningful group of words is called as a sentence. शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण वाक्य असं म्हणतो, बरोबर. Sentences are made up of different words. Okay, as you can see, the words which are there, are they same type of words? No. People is a word that talks about persons, लोगों के बारे में. Locked अपनी सिचुएशन बता रहा है. In मतलब कहाँ पे, पोजीशन बता रहा है. ओके, तो ये सारे जो वर्ड्स हैं वो अलग अलग वर्ड्स हैं. ओके, these words are of different types and they have different functions. हे सर्वच शब्द वेगवेगळे आहेत आणि वाक्यांमधील त्या शब्दांचं काम सुद्धा वेगवेगळं आहे. तर अशाच या शब्दांना आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये ठेवतो. वी पुट दीज वर्ड्स इनटू 8 डिफरंट कॅटेगरीज. आपण या शब्दांचे 8 वेगवेगळे वर्ग केलेले आहेत. फाइन. अँड दीज कॅटेगरीज ऑफ वर्ड्स आर कॉल्ड द पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्याच या निरनिराळ्या 8 जातींना आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो इंग्लिशमध्ये, शब्दांच्या जाती असं आपण म्हणतो मराठीमध्ये, आणि शब्दभेद हा शब्द वापरला जातो हिंदीमध्ये. तर चला तर मग आपण एक एक करून हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच काय आहेत ते पाहूया. ओके, फॉर दॅट वी विल टेक वन एक्झाम्पल. लुक ॲट द सेंटेन्स. क्षितिज इज द टॉलेस्ट बॉय इन अवर क्लास अँड वाव ही रन्स व्हेरी फास्ट. हेच वाक्य मी मराठीमध्ये असंही म्हणू शकतो. क्षितिज हा आमच्या वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे आणि वाह, तो खूप वेगाने धावतो. हिंदी में हम ये वाक्य ऐसे भी कह सकते हैं. क्षितिज हमारी कक्षा का सबसे लंबा लड़का है और
वाह, वह बहुत तेज दौड़ता है. Now friends, in this sentence there are words which belong to 8 different categories. Let us see which are those words and which are those categories. As we have seen, इन categories को हमने नाम क्या दिया है? Yes, बराबर आपने पहचाना. We call them parts of speech. तो सबसे पहला जो parts of speech होता है वो होता है noun. Okay? Now what are nouns? Noun होते हैं naming words. Okay? Noun ऐसे शब्द हैं जो किसी person, किसी place, किसी animal या किसी thing का नाम बताते हैं. Okay? Nouns are words which tell us the names of person, place, animal or thing. कोणत्याही व्यक्तीचे, जागेचे, जनावराचे किंवा एखाद्या वस्तूचे नाव म्हणजे नाउन. So now friends, can you look at the sentence and tell me which of the words in this sentence can be naming words and can be nouns? Just have a look. Yes, correct my friends. You have identified it correctly. Kshitij is a name of a boy. So it is definitely a noun. Okay. In the same way, boy is a name given to a gender. Okay. A girl and boy, man and woman. These are the genders, names that we have given to genders. ओके. तर मुलगा हे सुद्धा नाउन आहे, लड़का हे सुद्धा नाउन आहे. कॅन यू आयडेंटिफाय वन मोर? थिंक अबाउट इट. येस, करेक्ट. द नेक्स्ट नाउन इज क्लास. ओके, बिकॉज क्लास इज अ, वी कैन से इज अ नेम ऑफ अ प्लेस वेर वी स्टडी. ओके, वर्ग. ओके, हिंदी में कक्षा. So all these are nouns. So I hope you are very clear with this, that what is a noun? Noun means a naming word. Okay. Then let us go to the next parts of speech. What is that? That is pronoun. Now what are pronouns? Pronouns are words that are used in place of a noun. The example that we have taken in the sentence, see, Kshitij is the tallest boy in our class and wow, Kshitij runs very fast. So instead of saying this, instead of repeating the noun again, what have I done my friends? I have used the word he in place of Kshitij. So ऐसे जो words होते हैं जो हम nouns के जगह पर use करते हैं, they are called as pronoun. So in this sentence, he is a pronoun. मराठी मधलं जे वाक्य आहे त्यामध्ये तो, हिंदी के वाक्य में वह, all these are pronouns. Okay? और एक pronoun जो इस sentence में आया हुआ है, that is our. Okay? आमच्या, हमारी. These are also pronouns. Okay? I hope it is clear. Let us go to the next part of speech. Okay, now the next part of speech is verb. Now what are verbs? Verbs are action words. What are verbs? Verbs are action words, words which show action. Now look at the sentence and tell me students, which action do you see? Yes, correctly you have identified. We see the action of running. Okay, so runs is a verb. मराठी मधील वाक्यामध्ये धावणे, धावतो, and in Hindi दौड़ता है. Okay, these are verbs. Correct. Now let us go to the next part of speech, that is adjective. Students, what are adjectives? Adjectives are describing words. Okay, adjectives म्हणजे वर्णन करणारे शब्द. आता आपण पाहिलं की क्षितिज हा मुलगा आहे, पण तो कसा मुलगा आहे? तर आपण इकडे म्हणतोय तो वर्गातील सर्वात उंच मुलगा आहे. क्षितिज इज द
टॉलेस्ट बॉय इन अवर क्लास. तर इथे हा जो शब्द आहे द टॉलेस्ट, हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह, कारण ते वर्णन करणारा शब्द आहे. ओके, द वर्ड द टॉलेस्ट इज डिस्क्रायबिंग हाऊ क्षितिज इज, सो इट इज अ ऍडजेक्टिव्ह. मराठीमध्ये सर्वात उंच, हिंदीमध्ये सबसे लंबा. ओके, नाउ द नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज ॲडवर्ब. जसं ॲडजेक्टिव्स आर द वर्ड्स दॅट डिस्क्राइब द नाउन, adverbs are the words which describe the verb. Okay, adverbs are words that describe the verb. adverbs ऐसे words होते हैं जो verbs को describe करते हैं. तो थोड़ी देर पहले हमने देखा था कि verb कौन सा है? runs is a verb. Okay, now how does he run? He runs very fast. So ये जो words हैं very fast, इनको हम कहते हैं adverb. आता सांगा मला मराठीमध्ये कोणते ॲडवर्ब आहेत? हां, क्षितिज कसा धावतो? खूप वेगाने धावतो. तर हे जे खूप वेगाने आहे दॅट इज ॲडवर्ब. इन हिंदी बहुत तेज इज द ॲडवर्ब. ओके, नाउ लेट अस लुक ॲट द नेक्स्ट फिगर ऑफ नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच, अँड इट इज कंजंक्शन. कंजंक्शन मीन्स जॉइनिंग वर्ड्स. ऐसे शब्द जो वाक्य के अलग अलग हिस्सों को या अलग अलग शब्दों को एक दूसरे के साथ जोड़ते हैं, जॉइनिंग वर्ड्स. सो इट इज वेरी क्लियर इफ यू लुक एट द सेंटेंस, विच वर्ड इज द जॉइनिंग वर्ड? यस, करेक्टली यू हैव आइडेंटिफाइड. द वर्ड एंड इज अ जॉइनिंग वर्ड बिकॉज इट इज जॉइनिंग टू पार्ट्स ऑफ द सेंटेंस. ओके, क्षितिज इज द टॉलेस्ट बॉय इन अवर क्लास, ही रन्स वेरी फास्ट. इन दोनों पार्ट्स को जोड़ने के लिए वर्ड कौन सा यूज किया है? एंड. सो सच वर्ड्स आर कॉल्ड एज कंजंक्शन. आता मराठी मधला शब्द सांगा मला. हां, बरोबर तुम्ही ओळखला. मराठी मधला शब्द आहे आणि. अँड इन हिंदी द वर्ड इज और. ओके, करेक्ट. सो नाउ लेट अस गो टू द नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच. नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच इज प्रेपोजिशन. नाउ व्हॉट इज प्रेपोजिशन? Prepositions are words showing position of noun or pronoun. ओके, एखाद्या वाक्यामध्ये जे वेगवेगळे नाउन्स किंवा प्रोनाउन्स आले त्यांचा एकमेकांमधील संबंध दाखवणारा शब्द म्हणजे प्रेपोजिशन. ओके, फाईन. आता एक्झाम्पल म्हणून त्या वाक्याकडेच बघा की क्षितिज हा सर्वात उंच मुलगा आहे, पण तो कुठला सर्वात उंच मुलगा आहे? तो वी आर सेइंग इन अवर क्लास. इन, आमच्या वर्गातील. वर्ग अधिक आतील असे दोन शब्द मिळून झालाय वर्गातील. तर इंग्लिशमध्ये आपण इन म्हटलं, मराठीमध्ये आपण आतील म्हटलं. इन हिंदी वी आर युजिंग द वर्ड का. दीज टाइप ऑफ वर्ड्स आर कॉल्ड एज प्रेपोजिशन. एंड सी माई फ्रेंड्स, दिखने में वो बहुत छोटे लगते हैं बट दे आर वेरी इंपॉर्टेंट. जस्ट ट्राई टू से द सेंटेंस विदाउट यूजिंग द प्रेपोजिशन, यू विल अंडरस्टैंड. लेट अस ट्राई. क्षितिज इज द टॉलेस्ट बॉय अवर क्लास. डज इट साउंड करेक्ट? डज इट साउंड मिनिंगफुल? ना, अजिबात त्याचा अर्थ काही लागत नाही. क्षितिज हा आमच्या वर्ग सर्वात उंच मुलगा आहे. मग तो वर्गाच्या आतील आहे, वर्गाच्या बाहेरील आहे, आपल्याला काही कळत नाही. सो दॅट इज वाय प्रेपोजिशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. अँड नाव द लास्ट पार्ट्स ऑफ स्पीच इज इंटरजेक्शन. ओके, नाव इंटरजेक्शन आर वर्ड्स that are used to show strong feelings and sudden emotion. Okay, एखादी तीव्र भावना किंवा एखादी उत्कट भावना जी अचानक आपल्याला जाणवते, असे इमोशन्स, अशा फीलिंग्स डिस्क्राइब करण्यासाठी जे वर्ड्स आपण वापरतो, दोज वर्ड्स आर कॉल्ड एज इंटरजेक्शन. फॉर एक्झाम्पल, ह्या वाक्यामध्ये आपण बघा शब्द वापरलाय वाव, की आपण फार वी आर एडमायरिंग हाउ फास्ट क्षितिज रन्स. अरे क्षितिज कितना तेज दौड़ता है, रियली वेरी फास्ट. ओके, हमें वो बहुत ही अच्छा लगता है. सो वी आर सेइंग वाव. ओके,
मराठी मधल्या वाक्यामध्ये शब्द आपण काय वापरलाय, वाह. आणि हिंदी मधले, एंड इन हिंदी हमने वर्ड यूज किया है वाह. So all these words are from the category called as interjection. So my friends, I hope you have understood the different parts of speech. Okay. Here I would request you to take a screenshot of this screen here so that you can study the different parts of speech with the example of the sentence afterwards also. Okay, so please take a screenshot here. अभी हमने ये तो देख लिया कि 8 अलग अलग पार्ट्स ऑफ स्पीच कौन कौन से हैं, बट ये उनके इंग्लिश नाम हमने देखे. उनके मराठी और हिंदी नाम क्या होते हैं, लेट अस सी. ओके, इन फर्स्ट वन दॅट इज नाउन. मराठीमध्ये आपण त्याला नाम असं म्हणतो, हिंदी में कहते हैं संज्ञा. नंबर 2 प्रोनाउन. मराठी मध्ये सर्वनाम, हिंदी में भी सर्वनाम. नंबर 3 वर्ब. मराठी मध्ये क्रियापद और हिंदी में क्रिया. नंबर 4 एडजेक्टिव. मराठी मध्ये विशेषण, हिंदी में भी विशेषण. नंबर 5 एडवर्ब. मराठी मध्ये क्रिया विशेषण अव्यय, हिंदी में भी क्रिया विशेषण अव्यय. एंड सी माय फ्रेंड्स, हियर रिमेंबरिंग दीज नेम्स एंड हाउ टू राइट देम इज वेरी इंपॉर्टेंट. बहुत बार ऐसा होता है कि इन एग्जाम हमें पहचानना होता है कि कोई शब्द विशेषण है या क्रिया विशेषण अव्यय है या सर्वनाम है या संज्ञा है, बट उसे लिखते वक्त हम गलतियां करते हैं. सो इट इज वेरी इंपॉर्टेंट दैट यू राइट एंड प्रैक्टिस दीज नेम्स. ओके, नाउ नंबर 6 इज कंजंक्शन. मराठी मध्ये आपण त्याला म्हणतो उभयान्वयी अव्यय और हिंदी में हम कहते हैं समुच्चय बोधक अव्यय. नंबर 7 इज प्रेपोजिशन. मराठी मध्ये आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय और हिंदी में हम कहते हैं संबंध बोधक अव्यय. एंड द लास्ट इज इंटरजेक्शन. मराठी मध्ये आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय और हिंदी में हम कहते हैं विस्मयादि बोधक अव्यय. सो स्टूडेंट्स, here are the names of all the 8 parts of speech in English, in Marathi as well as in Hindi. Please also take a screenshot of this and keep on practicing this until you are perfect in remembering them and writing them without any mistake. Okay, so today we'll stop here. I would like to thank all of you for watching this video. Stay home, stay safe, but keep learning. Okay, bye for now. Around my room, my world's so bright, it's hard to breathe, but that's alright. Hush.